नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस, एका रात्रीत 3 घरफोड्या, 11 लाखांचा ऐवज लंपास. शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील पोपटराव पिंगळे नगर येथे चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत मैत्री प्रतीक अपार्टमेंटमधील पहिल्या मजल्यावरील 3 घरांचे कडी-कोंडे तोडून घरफोडी केली. या धक्कादायक प्रकारात सोने चांदीसह तब्बल 11,15,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय. सप्तरंग स्टॉप पाठीमागील परिसरात गेल्या 15 दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच भागातून दुचाकी चोरीला गेली होती, तर एका रो हाऊसमध्येही घरफोडी झाली होती. टवाळखोरांचा वाढता त्रास आणि सततच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. दरम्यान मैत्री प्रतीक अपार्टमेंटमधील घरफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतलाय. चोरट्यांनी बंद घरांचा फायदा घेत दरवाजे तोडून घरातील कपाट फोडत सोन्याचा माळा, पोत, नेकलेस, अंगठ्या, नथ, चांदीचे दागिने असा मोठा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच म्हसरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे, पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून परिसरात कसून शोध मोहीम राबवण्यात आली. या सततच्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुढील तपास म्हसरूड पोलीस स्टेशन करीत आहेत. दादा, नेमकं काय घटना घडली इथे? काय घटना घडली रात्री? काय झालं इथे? रात्री साधारण सीसीटीव्ही बघितल्यानुसार 4-4:15 वाजता आमचे फर्स्ट फ्लोअरचे 3 फ्लॅट फोडलेत. त्यामध्ये माझं नाव, आमचा फ्लॅट फोडला आहे, पोटिंदे म्हणून आहे, तुळसाबाई पोटिंदे. आणि फ्लॅटमधून आमच्या जे सोनं होतं कपाटं 2 फोडले, एक पत्र्याचं होतं आणि एक फर्निचरचं. लॉक होते, चावी माझ्याकडेच होते, तरी त्यांनी ते फोडलं. सोनं जवळपास किती गेलं आपलं? सोनं जवळपास 20 तोळ्याच्या वरतीच सोनं गेलं आहे आणि अर्धा पाऊण किलो चांदी असेल आणि काही कॅश असेल 7-8-10 हजार कॅश असेल. ओके. अजून काही गेलं तुमचं? बाकी टेबलावरून लॅपटॉप वगैरे सगळं आहे तसंच आहे, बाकी काय गेलं नाही. ओके. जवळपास किती वाजेची घटना घडली म्हटली? ही 4:05 ते आलं, म्हणजे ते 4 ते 5च्या दरम्यान सगळं. आणि तुम्ही कुठे गेले ते? मी माझं गाव मूळ लिंगवणे पेठमध्ये आहे, तिकडे गेलो. घरी लग्न कार्य होतं, त्याच्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. रात्री येणार होतो पण मुक्काम राहिलो आणि आज सकाळी यायचं होतं. तुम्हाला याची माहिती कशी लागली? सकाळी मला फोन आला बिल्डिंगमधून, कोठावदे आहेत का, त्यांनी कॉल केले होते मला. ओके. ही पोलीस तक्रार केली तुम्ही याच्याबद्दल? हो, पोलीस तक्रार केली, 112वर पण कॉल केला होता. पोलीस येऊन गेलेत? हो, पोलीस येऊन गेले. ओके. काय नाव आपलं? माझं नाव प्रवीण बाळू चाळसकर आणि फ्लॅट माझ्या आईच्या नावावर आहे, तुळसाबाई रामचंद्र पोटिंदे. काय झालं नाव नेमकं मावशी? काय घटना घडली इथे? सकाळ आम्ही गावाला गेलो होतो तिकडे पेठला, रात्री चालू तिकडे रो हाऊस आहे आमचं, तिकडे राहिलो आणि थापसुंदे ताईंचा फोन आला सकाळी 7 वाजता की असं असं झालं, तुमचं दरवाजा उघडा दिसतो. नेमकं इकडे आल्यानंतर काय कळालं तुम्हाला? दरवाजा उघडा दिसतो म्हणजे काय झालंय नेमकं? कारण हां, नेमकी मग हे 3 पण दरवाजे उघडे दिसले. ते म्हणे चोरी झालेली आहे तुमच्या घराची, बघा काय गेलेलं आहे. मग आल्यावर बघितलं. आल्यानंतर घरात काय कशी कंडिशन होती? कंडिशन सर्व कपाट वगैरे तोडलेले, सगळं अस्ताव्यस्त पसारा बाहेर पडलेला. काही वस्तू वगैरे गेल्या तुमच्या? काही वस्तू होते थोडेसे, 4-5 तोळे सोनं होतं. ओके. अजून काही गेलंय? बाकीचं काहीच नाही गेलेलं. ओके. काय नाव आपलं? हिरावंती शामराव गवळी. आणि हे बाकीचे बाजूचे कुठे गेले शेजारचे? बाकीचे कुठे गेले ते काही माहीत. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.